नमस्कार एव्हरीवन, राधे राधे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण 9 देवीची आख्यायिका ऐकत आहोत. त्यामध्ये आज दिवस 6वा. आज आपण घेत आहोत महालक्ष्मीची कथा, कोल्हापूरची महालक्ष्मीची कथा. कथा अशी, श्री क्षेत्र करवीर हे देवी महालक्ष्मीचे अत्यंत आवडते ठिकाण होते. परमशक्ती 3 वेगवेगळ्या रूपात येथे वास्तव्य करत, म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णूंनीच काशी आणि करवीरांची निर्मिती केली असे मान्यता आहे. भगवान शंकर आणि परमदेवी यांच्यात त्यांच्या स्थानाच्या महानतेबद्दल वाद झाले. भगवान विष्णूने तराजू आणि वजन आणले आणि तेव्हा साध्य केले की करवीर हे करवीर हे मोठे स्थान असल्याचे दाखवले. तर कोल्हापूरचं नाव हे का पडलं, त्याच्या मागे ही प्रचलित एक समज आहे. ती अशी, ब्रह्मदेवांना 3 पुत्र होते, गे, लावण्य आणि कोल्हासूर. उत्तर भारतातील गया येथे गे यांचे निधन झाले. लवणांचा मृत्यू लोणार सरोवराजवळ झाला. त्यांचा भाऊ कोल्हासूर याला राक्षस केशी याच्यासोबत लढण्यास पाठवले होते. तो युद्ध करून जिंकून या प्रदेशात परत वापस आला. त्याला आणि त्यांची पत्नीला कदंब यांना 4 मुले होती, करवीर, विशाल, उळंधक आणि लज्जासूर. कोल्हासूरने आपले राज्य आपल्या 4 पुत्रांच्या स्वाधीन केले आणि तो वनात गेला. तिथे त्यांनी संन्यास सुरू केला. त्यांच्या 4 मुलांनी लोकांना त्रास देण्यास सुरू केला. भगवान शंकराने करवीरासुरचा वध करून आपले शस्त्र खाली ठेवले होते. कालांतराने ही ठिकाणे करवीरेश्वर आणि तुलेश्वर म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे या शहराला करवीर असे नाव पडले. भगवान विष्णूने शिंगणापूरजवळ विशालसुरांचा वध केला. या ठिकाणी विशाल तीर्थ निर्माण झाले. ब्रह्मदेवाने लज्जासूरचा वध केला आणि इंद्राने कुळंदकाचा वध केला. देवाने कोल्हासूरच्या 4 पुत्रांना मारल्यानंतर रागाने तो संतापला आणि जंगलातून परतला. त्याने पुन्हा सर्वोच्च देवीची पूजा केली आणि तिला 100 वर्ष स्थान सोडण्यास सांगितले. ती त्याला आशीर्वाद देऊन हिमालयात निघून गेली. कोल्हासूरने 100 वर्षापासून स्थानिक लोकांना त्रास दिला. राक्षसापासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवांनी देवीला वेठीस धरले. केदारेश्वर, महारगळेश्वर, उज्ज्वलांबा आणि इतर सहकाऱ्यांसह देवी परतली. ती श्रीयाळ म्हणजेच आजचे 32 शिराळा येथे राहिली. मंजूर 100 वर्ष पूर्ण होत असताना देवी कात्यायनी महालक्ष्मीच्या स्वागतासाठी गेली. त्यांच्या भेटीचा आनंद ज्या ठिकाणी साजरा झाला ते म्हणजे मांगल्ये हे 32 शिराळाजवळ एक छोटंसं गाव आहे. कोल्हासूरने करवीरच्या 4ही बाजूला 4 राक्षसे नेमली. पूर्वेला रक्तलोल, दक्षिणेला रक्तबीज, पश्चिमेला रक्ताक्ष आणि उत्तरेला रक्तभोज. देवी महालक्ष्मीने पूर्वेकडून करवीरवर आक्रमण केले. उज्ज्वलांबाने रक्तलोलचा वध केला आणि या प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. भैरवानी कात्यायनी या देवीने दक्षिणेत रक्तबीजचा प्रभाव केला व पश्चिमेला रक्ताशयाचा वध सिद्ध गणेशाने केला. उत्तरेकडून रक्तभोजांचा वध करण्यासाठी भगवान केदार येथे प्रकट झाले. रक्ताशांचा वध चरपंतावाने केला. चरपंतावा केदारलिंगाने चालवला होता. त्यानंतर कोल्हासूर या देवी आणि दानवामध्ये मोठे युद्ध झाले. भगवान शंकर कोल्हासूरांच्या युद्ध कौशल्याने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांची इच्छा विचारली. पुढे कोल्हासूरने विनंती केली की, परमदेवा, माझ्यावर कोपू नका. मला महालक्ष्मीने 18 हातांनी मारावे हीच माझी शेवटची इच्छा. शेवटी देवी महालक्ष्मीने अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूरचा वध केला. पुढे मृत्यूशय्येवर असताना कोल्हासूरने 3 इच्छा मागितल्या. प्रथम, या प्रदेशाला माझे नाव देणे. दुसरा, हा प्रदेश गयाप्रमाणेच पवित्र तीर्थ असावा. तिसरे, दरवर्षी तुम्ही माझ्यासाठी एक भोपळा मारला पाहिजे. त्यामुळे या प्रदेशाला कोल्हासूर असे नाव पडले. ही लढाई लक्ष्मी तीर्थ जवळ झाली. आजची अयोध्या टॉकीज. गया गदाधरांचे मंदिर आजही येथे आहे. आणि तिसरे म्हणजे दरवर्षी अश्विन शुद्ध पंचमीला त्रुंबुली देवीसमोर एक भोपळा मारला जातो.
कोल्हापूर हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. वेगवेगळ्या कालखंडात इथे विविध ठिकाणी देवीचे दर्शन झाले. स्थाने आणि देव आहेत. पद्मला तीर्थाच्या काठावर श्री नरसिंह कात्यायनी मंदिराजवळ श्री परशुराम अशी ही कोल्हापूर महालक्ष्मीची आख्यायिका आहे, पौराणिक कथा आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा. धन्यवाद.